बाया कशाला काय करते आता कुठे. अगं लय साड्या झाल्या म्हणून म्हणलं मरू दे बाया कुठे बसतील जंपर शिवत एवढे नको काय. सकाळपासूनच माहीत होतं मला की आजचा दिवस खूप घाईगडबडीचा असणार आहे, कारण आज मला भरपूर अशी कामं करायची होती. मग एनर्जी मिळावी त्यासाठी सकाळ सकाळ चहा केला, मस्त दूध तापायला ठेवलं एका बाजूला आणि निवांत येऊन चहा पीत बाहेरचा नजारा बघत बसले गॅलरीतला. कधी कधी अशी निवांत सकाळ खूप बरी वाटते, म्हणजे दिवस किती धावपळीत गेला ना तरी सकाळशी थोडीशी निवांत जावी असं वाटतं. माझं आवरायचं होतं, अजून मुली दोघीही झोपल्या होत्या, दोघींना शाळेत पाठवायचं होतं आणि माझी किचनमधली तयारीसुद्धा सुरू होती. एका बाजूला चहा केला, एका बाजूला दूध तापवलं, माझी आंघोळ वगैरे करून झाली आणि देवपूजासुद्धा करून झाली. एकदम फ्रेश वाटत होतं. शर्वी स्कूलला गेली आणि आता मला सावलीच्या टिफिनची तयारी करायची होती, तर तिला आलू पराठे खायचे होते म्हणून मग तिला म्हटलं चल आपण करूयात. मग कणिक घेतलं 2 वाटी, थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडासा ओवा असा हातावरती कुस्करून त्याच्यामध्ये टाकून दिला. याच्या चपात्या पण खूप छान लागतात म्हणून मग मी थोडंसं कणकेत मळताना सुद्धा ओवा टाकत असते. अगदी चमचाभर तेल टाकायचं आणि मग हे छान असं मळून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 10-15 मिनटं हे कणिक तिंबायला किंवा मुरायला तुम्ही बाजूला ठेवू शकता. अगदी मीडियम मळायचं आहे, खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही. एकीकडे बटाटे उकडायला ठेवले होते, ते व्यवस्थित उकडले की मग त्यांची सालं काढून घेतली आणि तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता बटाटे, पण मला पुरणाच्या चाळणीवरती मॅश केलेले सारण आवडतं, कारण मग त्यामुळे फुटतसुद्धा नाहीत आलू पराठे, बटाट्याचे पराठे. म्हणून मग मी पुरणाच्या चाळणीवरती यांना छान असं बारीक करून घेणार आहे. तर आता मी व्यवस्थित बारीक करून घेते बघा पुरणाच्या चाळणीमधनं. गरम असल्यामुळे मला हाताला भाजत होतं म्हणून मग मी एक फुलपात्र घेतलं आणि त्या फुलपात्र्याच्या मागच्या बाजूने हे बटाटे पूर्ण बारीक करून घेतले. आता त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असलेले मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तिखट त्याच्यामध्ये ॲड करायचं. आता हे पराठे दोन्ही मुली खाणार होत्या त्यामुळे मी जास्त काही याच्यामध्ये तिखट टाकणार नाही. आता हे आपलं सारण बटाट्याचं रेडी झालेलं आहे. त्यात आता धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडंसं मीठ आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये मी तीळसुद्धा टाकणार आहे. ओवा टाकला आहे थोडासा बघा चांगला कुस्करून. त्यानंतर मग मी आमचूर पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि हे तीळ टाकलेले आहेत. आता तिखट मी अगदी थोडंसं टाकणार आहे, लाल तिखट अगदी अर्धा चमचा. आणि मग हे सारण चांगलं मिक्स करून बाजूला ठेवून देणार आहे आणि थोड्या वेळाने मी पराठे लाटायला घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता असा हातामध्ये त्याचा गोळा तयार होतो. हे कणकेमध्ये भरायला फार बरं पडतं असं गोल करून ठेवलं की. हे बघा असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि पीठ घेऊन हे पराठे जाडसर असे लाटून घ्यायचे आहेत. त्यावरती तुम्ही तेल, तूप, बटर असं काहीही लावून हे पराठे व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसते असेही खाल्ले तरी खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. मी नेहमी ह्याच पद्धतीने बटाट्याचे पराठे करते. आता इथे मी सगळे पराठे लाटून घेणार आहेत आणि राहिलेल्या चपातीचे कणकेचे चपात्या करून घेणार आहेत, कारण मला जास्त असे पराठे नाही आवडत. एखाद टाईम खाल्ले तर खाते मी, सकाळी खाल्ले तर मग दुपारी नको वाटतात परत खायला. मुलींचं तसं नाही आहे, मुली दिवसभर म्हणलं तरी 3 टाईम खातात पराठे. म्हणून मग जास्त काही करायला घेतले नाही. राहिलेल्या कणकेच्या म्हटलं चपात्या करून टाकाव्यात. सावलीचा एका बाजूला डबा भरायला घेतला आणि तिला एका छोट्या डब्यामध्ये दही आणि दुसऱ्या डब्यामध्ये तिचा खाऊ आणि पराठे असं भरलं. तर एक पराठा बारीकच होते सगळे पराठे, खूप काही मोठे असे नव्हते, म्हणून मग 1.5 पराठा भरला तिच्या डब्यामध्ये आणि थोडंसं दही टाकलं. हे झाकण लावून बंद करून घेतलं आणि आता खाऊच्या डब्याला काय भरायचं मग काय सुचत नव्हतं पटकन. सारखं रोज वेगळं काय द्यायचं त्यात डोकं चालत नाही. मग हे व्हील्स होते घरामध्ये ते भरले तिच्या डब्यामध्ये. पाण्याची बॉटल भरली, टिफिन बॅगमध्ये सगळं टाकलं तिच्या, दोन्ही डबे आणि बॉटल. आणि मग ती बाहेर अभ्यास करत बसली होती. तिचा काहीतरी होमवर्क पेंडिंग होता आणि ह्यांचं काहीतरी काम चाललं होतं लॅपटॉपवरती. त्यांना नाश्ता दिला पहिला करायला आणि मी चपात्या करायला घेतल्या. त्यानंतर मला जेवायचं होतं आणि शर्वीला पण आणायला जायचं होतं. रात्री नूडल्स आणले होते तर ते थोडे शिल्लक होते, मग ते पण मी गरम करून खायला घेतले. व्हेज होते
आणि त्यानंतर बघता बघता 12 वाजले बघा. किती टाईम पटकन गेला ना हे लक्षात नाही आलं. मग पटकन स्कार्फ घेतला आणि गाडीला केक मारून शर्वीच्या स्कूलमध्ये आले. इथे आलं तर मॅडम नुसतं पिशवीत उचकून बघत होते की काय खायला आणलंय का. तिला म्हटलं जाताना आपण घेऊयात, तिला प्रॉमिस केलं की आपण बनाना घेऊयात. मग भाजीच्या शॉपवरती आले. मग तिथे सगळं भाज्या वगैरे घेतल्या, काय काय पाहिजे होत्या त्या. हे आणतात नेहमी भाज्या, पण आज मला मूड होता भाजी आणायचा म्हणून मग मी आणली भाजी. भेंडी आणली, छान टोमॅटो होते, टोमॅटो घेतले, कढीपत्ता, थोडीशी फुलं घेतली देवाला, आलं आणलं भरपूर, गवार आणली, मेथीची गड्डी आणली एक, फ्लावर आणला, त्यानंतर बटाटेसुद्धा आणले मी. तर एवढं सगळं भाजीपाला घेऊन आले मी. आणि आता हे सगळं फ्रीजमध्ये लावण्याची पण जबाबदारी माझ्यावरच होती. त्यातमध्ये शर्वीची लुडबुड चाललेली होती. मग तिला दाखवलं, तिला असं वाटलं ह्या पॅकेटमध्ये काहीतरी खाऊ आणला आहे. मग ती म्हणत होती काय, तर म्हटलं तिला फुलं आहेत ती. काय माहिती, तू कशी दिदूसारखी दिसती ना दिदूसारखी. लहान मुलं काहीही प्रश्न विचारतात नाही का. आणि बडीशेप त्यानंतर भाजायला घेतली, थोडीशी मऊ पडली होती, त्याच्यामध्ये डाळ पण घातली आहे बघा. जेवण झालं की तोंडात टाकायला बरी पडते. आता भाजीपाला पूर्ण मला भरायचा होता म्हणून मग फ्रीजमधलं सगळं बाहेर काढलं. खूप दिवस फ्रीज पण आवरायचा होता म्हणून मग काय भाज्या लागतात आहे, काही नाही लागत आहे, काही खराब झाल्यात, ह्या सगळ्या चेक करून ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित वेगवेगळ्या बॅग्समध्ये भरून त्याच्यामध्ये ठेवले. आणि जे काय मला निवडायचं आहे म्हणजे साफ करून ठेवायचं आहे ते बाहेरच काढून ठेवलं. जसं की मेथीची भाजी, गवारीची भाजी, तर हे बाजूला काढून ठेवलं, जेणेकरून म्हटलं शर्वीकडे पाहता पाहता किंवा तिचं होमवर्क घेता घेता हे सगळं साफ होईल. त्यानंतर बघा हे जे लागणारे टोमॅटो आहेत, जे आधीचे टोमॅटो होते ना, तर ते वर काढून ठेवले. कढीपत्ता पण एका डब्यामध्ये वेगळा असा सेपरेट भरून ठेवला, कारण भाज्यांना फोडणी देताना पटकन डबा बाहेर काढला की मला फोडणी द्यायला बरं पडतं. आता ही भाजी पण मी निवडून घेणार आहे स्वच्छ अशी मेथीची. आणि मग उद्या मेथीची भाजी करेन मी सकाळी एकदा केली की मग डबे मुलींची गेले की त्यांना कधीतरी पालेभाजी डब्याला मग बरं पडतं. सावलीसाठी स्पेशली, कारण तिला पालेभाज्या खायचं म्हटलं की तिचं फार असतं, खाते पण उगूचच नाक मुरडते. आता हे सगळं आवरून घ्यायचं होतं किचन ओट्यावरचं. त्यानंतर मला बाहेर पण जायचं होतं. आणि कुठे जायचं होतं ते तुम्हाला सुरुवातीला कळलंच असेल की मी कुठे जाणार आहे ते. हे सगळं आवरलं. आता तिच्या शर्वीच्या पप्पांची मी वाट बघत होते, कारण ते येणार होते शर्वीला सांभाळायला, म्हणजे घरी कोण नसल्यामुळे. तर आता सकाळी फक्त आलू पराठे केले होते. मग आता दुपारी काय करायचं जेवायला, ह्यांना फक्त आलू पराठ्यावरती नाही होत. मग टोमॅटोची चटणी केली, थोडीशीच केली दोघांपुरती. फोडणीचं वरण केलं, एका बाजूला भात लावून घेतला. आणि माझं जायचं कुठे असं गणित दिसलं की ह्या पण मॅडम लगेच कपडे घालून बसतात. तिचे पप्पा मग तिला खाली घेऊन गेले आणि मग मी आवरलं. आणि लवकर पटकन पाऊस यायच्या आधी मी लवकर माझ्या आईच्या घरी येऊन पोचले. किती साधी सिंपल माणसं असतात ना जुनी. तिला वाटलं मी फोटो काढते म्हणून लगेच पदर घ्यायची घाई चाललेली तिची. तर ही माझी आई आहे आणि ही माझी बहीण आहे मोठी. आणि ही आजी जी आहे ती माझ्या आईची आई आहे. तर तिचा फार जीव आहे आमच्या सगळ्यांवरती. मामांचं घर अगदी आईच्या घराला लागूनच असल्यामुळे मग त्यांच्या पण घरी गेले, मामांच्या घरी. मामींनी चहा वगैरे दिला. आणि ही मामींची लहान मुलगी, तर तिला व्लॉगमध्ये यायचं नव्हतं म्हणून ती तोंड लपवत होती, पण फायनली मी तिला घेतलेलं आहे. घरातलं तूप संपलं असल्यामुळे कात्रजच्या डेअरीमध्ये आले, लोणी घेतलं, मुलींना सुगंधी दूध घेतलं आणि घरी निघाले. दमले होते, पण यांची मजा मस्ती बघून सगळा थकवा निघून जातो.